ह्या लोकांना इतिहासाचं भान नाही। आता मी काल असं ऐकलं तिथे एका भाषणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या, प्रधानमंत्री नाही, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारंवार कसा पराभव केला गेला काँग्रेसकडून। मला त्याच्यावर काय बोलायचं नाही। शेवटी त्या वक्त्यांनी सांगितलं की भंडारा मतदारसंघात सुद्धा काँग्रेसनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव केला। गंमत अशी आहे, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काँग्रेसचे उमेदवार नव्हते, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करण्याची जबाबदारी तेव्हा ज्यांच्यावर होती ते तिकडले काँग्रेसचे नेते मनोहरभाई पटेल यांचे चिरंजीव प्रफुल्ल पटेल हे भाजपमध्ये आहेत। मनोहरभाई पटेल हे तेव्हा त्या निवडणुकीचे प्रमुख होते भंडाऱ्याच्या, आणि त्यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाची जबाबदारी होती किंवा काँग्रेसच्या उमेदवाराच्या विजयाची जबाबदारी होती, म्हणजे डॉक्टर आंबेडकरांचा पराभव। त्या प्रफुल्लभाई पटेल यांना तुम्ही ढोल ताशांच्या गजरात वाजवत गाजवतात आपल्या पक्षात घेतलेला आहे। तेव्हा हा जो ढोंगीपणा आहे हा भाजपच्या धमन्यांतून कधी बाहेर पडेल सांगता येत नाही, पण खोटारडेपणावरच हा पक्ष टिकून आहे। पंडित नेहरूंच्या संदर्भात केलेली वक्तव्य हे पंडित नेहरूंचं यश आहे असं मानतो। इतक्या 60 वर्ष झाली त्यांच्या मृत्यूला, पण गेल्या 10 वर्षामध्ये मोदी त्यांच्या नावाचा जप करतायत। पण जेव्हा मोदी प्रधानमंत्री पदावरून दूर होतील 2024च्या निवडणुकीनंतर, तेव्हा त्यांचं स्मरण कोणाला राहणार नाही, एवढंच मी सांगू शकतो।